एकांताचे सुख देई मज देवा, एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवून ध्यान रूपवाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दी माये बाळा भेटी सुखाची आवडी, तैसे मज गोडी देई देवा, ध्यान रूपवाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दी कीर्ती ऐकून या झालो शरणांगत, दासाचे तू हित करीतोसी, ध्यान रूपवाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दी तुका म्हणे मी तो दिन पापरासी, घालावे पाठीशी माय बापा, ध्यान रूपवाचे नाम निरंतर, आपुला विसर पडून दे पांडुरंगा कर असं पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल सुजोदायक फलोचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेस विकार। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकवोने ध्यान रूपवाचे नाम निरंतर आपुला विसर पडूनी दी मुक्त कैवल्य तेजोमती भगवान श्री ज्ञानोबराय आदि करून सर्व संतांना नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सभेला सुरुवात करतो। आजच्या कीर्तन निरूपाढ निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजीव यांची माऊली साधकांचे मायबाप
भक्तांचे शिरोमणी इत्यादी विश्राविक्त आश्रय ज्ञानेश्वरी प्रिय जगुरु तुकोबारायांचा सुंदर एक मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. महाराष्ट्रातील सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध गोष्टींनी संपन्न असणारी पवित्र पावनभूमी अतीट नगरी. किती सुंदर नाव आहे अतीट. पकवाजामध्ये निघता आहे की ना तेरेकडे तक्ता. या नगरीमध्ये अतिशय सालवादप्रमाणे चालू असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ आणि या यज्ञामध्ये माझ्या वाट्याला आलेले आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने, सर्व गावकरी भजनी मंडळीच्या वतीने, सर्व गावकरी तरुण बांधवाच्या वतीने ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं ते एक महाराष्ट्रातील उत्कृष्ट लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तीपर्यंत माझे जीवलग मित्र. खरं तर येण्यासारखं एवढं नव्हतं, कारण हे आळंदी जरी टाकलं असेल तर माझं गाव वाशिम आहे, म्हणजे विदर्भात. एवढ्या लांबचा प्रवास आहे, पण प्रेमाचे संबंध महाराजांनी सांगितलं की मी बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी जातून तुम्हाला एवढी तारीख घ्यावं लागते. तुमच्या प्रेमा असतं, महाराजांच्या प्रेमा असतं. या ठिकाणी अतिशय गोड व्यक्तिमत्व महाराज. मग ते अण्णा म्हटलं की महाराज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कंटाळा नाही, टायमात मागं पुढं नाही. तुम्हाला एक सांगू का, माणसं असतात पण माणसं कमी असतात. माझं बोलणं ज्यांना कळलं त्याला कळलं. असं गोड व्यक्तिमत्व आहे व्यक्तिप्राय युवा कीर्तनकार जगन्नाथ महाराज शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. या संबंधाने उपस्थित या परिसरातील या गावातील सर्वांचा परिचय मला नाही, पण अतिशय गोड व्यक्तिमत्व आपण नाना वा या ठिकाणी शितोळे नाना सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना खूप खूप धन्यवाद देतो. खाली बसले बाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी 2 चौकदार आहेत ना, हां तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि उत्कृष्ट तबला वादक आणि पखवाज वादक, काय नाव आहे महाराज तुमचं? चेतन महाराज. वा नावच चेतन आहे. अतिशय गोड हात आहे महाराज तुमचा. लागलं तेवढं दिलं पाहिजे हे तुमच्याकडे लक्षात ठेवा. आणि पेटी मास्तर तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्तीप्रेम माझ्या समेत आलेले अतिशय गोड मृदंग वादक, ते थकल्यामुळं बसले नाही बाजवाला, गजानन महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांचं चॅनल आहे मुक्ताई, या ठिकाणी कीर्तन ते शूट करत आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. विनिकरी बाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माता भगिनी हो तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या कीर्तनाकरता पंचक्रोशीतील भावी भक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि विशेषतः ज्यांना तरुण मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, मला तरुणाचा स्वाभिमान आहे. मग काही लोक म्हणतील महाराज आम्ही जाऊ का उठून म्हातारे जे आहे ते, तसं नाही. तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. या तरुणासाठी पहिल्यांदा एक वाक्य देऊन जातो, लक्षपूर्वक ऐका. तरुण कोण आहे ऐका पोऱ्यो, इकडे बघा. तरुण कोण आहे माझ्याकडे लक्ष द्या. तरुण आहे जवान तो आहे हा महाराष्ट्राच्या मातेची शान. ऐकता ना, तरुण आहे जवान तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आपापल्या आईवडिलाच्या चरणी ठेवा तुम्ही माथा, मग होईल तुमच्या जीवनात पुण्याचा साठा. त्याला म्हणतात. आणखी नाही का, तुम्हाला एक वाक्य परत सांगतो. कीर्तन आपल्याला बरं वाटेल असं नाही करायचं माता भगिनींनो, ऐका परत. कीर्तन आपल्याला बरं वाटेल असं नाही करायचं. या 1.5 तासामध्ये माझ्या सगट तुमच्या सगट काहीतरी या कीर्तनातून बरं होईल असं कीर्तन करायचं. विठ्ठल जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. मृत्यु होने के बाद लोगों के मन में जीवित है ना, ये तो किए हुए कर्मों की बात है. बरोबर है दादा. ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. अरे कर्म ऐसा होना चाहिए जहां इंसान जाए वहां मंदिर बन जाए. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये नाट, भूपाळी, वासुदेव, पांगुळ, जोगी, मुक्का, बैरा, निरंकाळ, घोंगडी, काला आणि मागणी असे बरेचसे प्रकरण आहेत. तसं एक मागणीपर प्रकरण आहे. लक्षपूर्वक ऐका. काय हे अभंग घेण्याचं कारण, वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय आहे. लक्षपूर्वक ऐका. काय आहे, ज्यांनी घासलीनं महाराज ते नियमाला सोडून कीर्तन करत नाहीत. परत ऐका. वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय आहे. आणि नियम म्हटलं की त्याला बंधन असतं. अहो माळकरी माणसाचं जगणं आणि बिगर माळकरी माणसाचं जगणं यात काही फरक आहे. मग काही मंडळी म्हणतील हो महाराज आमच्या गळ्यामध्ये माळ नाही म्हणजे आमचं जगणं कसं आहे का, तसं नाही. ऐका ना, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला बंधन आहे. माळ करायचं थोडं चुकू द्या ना, लगेच बोलता हा महाराज काय. अहो आमच्याकडून हो द्या, तुमच्याकडून म्हणजे काहीतरी त्यांच्याकडं
आहे. म्हणजे माळकरी माणसात जगणं बाबा आणि बिगर माळकरी माणसात जगण्यात फरक आहे. अहो अवताला हाकणाऱ्या बैलाचं जगणं जगन महाराज आणि मोकळं हिंडणाऱ्या जनावरांचं जगण्यात फरक आहे. बरोबर आहे का? तसं वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय. मग ऐका, अरे सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, नाही तर सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, सप्त्यातलं पहिलं कीर्तन हे नामपर असते बघा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम मनकारे जना मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. काय सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सप्त्यातलं पहिलं कीर्तन हे नामपर असते. तसं जगन महाराज सप्त्यातलं शेवटचं कीर्तन हे मागणीपर असते. विठ्ठल काही लोक म्हणतील हो महाराज हा नेम कुठं लिहिलेला आहे का? ऐका, हा नेम कुठं लिहिलेला असलं शेवटचं कीर्तन मागणीपर कशाहून लक्षपूर्वक ऐका. अरे मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्ताई पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल फळप्राप्ती झाली तर, तसं जीवन सफल होईल मी कशाला जन्माला आलो कळलं तर. विठ्ठल मंदिराची पूर्णता कळसाशिवाय नाही, नदीची तृप्तता सागराला मिळाल्याशिवाय नाही, सोन्याची शुद्धता 16वा कस लागल्याशिवाय नाही, तशी जीवनाची सफलता मी कशाला जन्माला आलो कळल्याशिवाय नाही. माई बापो, या ठिकाणी आल्यानंतर खरं सांगू मी थकलो होतो, पण तुम्हाला पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाटला. काय भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. मी तुमची स्तुती करत नाही, पण काय तुमचं आच्छादन नाही, काय बस नाही महाराज. एकच सफेद कपडा, टोपी सर्वांना नाही महाराज, आणि ऐकण्याची वृत्ती सुद्धा आहे. नाही तर आमच्या नशिबाला एवढे फ्रेश चेहरे सध्या नाहीत. टेन्शन मध्ये आहेत लोक महाराज. फक्त वरून दिसत आहे, फक्त वरून. आत ज्याला माहित आहे आपापलं तपासना आहे का नाही. वरून पाहिलं कस काय एक नंबर. अरे लय अवघड आहे बाबा, किती अवघड आहे. बरोबर आहे का? आणि तुम्हाला पाहिल्यानंतर हे बसलं पाहिजे महाराज, कीर्तनात येऊन इतकं स्वच्छ बसलं पाहिजे. या जगाच्या पाठीवर तुम्हाला एक वाक्य सांगू, एवढं सुंदर बसण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे वारकरी संप्रदाय ठिकाण. बरोबर आहे का? या ठिकाणी सर्व संप्रदायाची सेवा करणारी मंडळी दिसतात महाराज. म्हणून मलाही असाच ऐकणारा वर्ग पाहिजेत, म्हणजे कीर्तन श्रोता आणि वक्ता याचं मिलन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जगतामध्ये अनेक शास्त्रज्ञ महाराज, आईन्स्टाईन, न्यूटन, गालिलिओ, उडे बाबा असे बरेचसे शास्त्रज्ञ, पेटी मास्तर ऐका, त्यांनी शोध लावले दादा, पण जग निर्मितीच्या नंतर लावले. लक्षपूर्वक ऐका. काय त्यांनी शोध लावले पण जग निर्मितीच्या नंतर लावले, पण जगच शून्य होतं. याचा पहिला शोध कोणी लावला असेल तर आमच्या संत महात्म्याने लावला. हो महाराज, मग याला पुरावा आहे का? काही नक्की पुरावा आहे. पुराव्याशिवाय बोलणारच नाही. काय पुरावा आहे ऐका. पहिले कोठेच नवते का, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते कान्होबा तेरे कोठेच नवते काही, चंद्र सूर्य तारा
अवघे शून्यच होते पाही कान्होबा तेरे तेरे ते. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि त्या बाईने एवढा कुटाणा केला. माझं बोलणं कळते तुम्हाला. ढालगज माया, मायावती नाही माया. मग मला काय सांगायचं या जग अहो डाल्टनी शास्त्रातने हे परो सर्वातला लहानातला लहान कण म्हणजे अणू आणि पदार्थामधला सर्वात लहानातला लहान कण म्हणजे रेणू. हा शोध डाल्टनी शास्त्रज्ञाने लावला पण जग शून्य होतं याचा शोध आमच्या संत महात्म्याने लावला. आणखी नाही का अहो बालजी पेंढारकरच्या काळापासून सुरू झाला शनिमा. शनिमा म्हणजे पिक्चर बरोबर आहे का. 100 वर्ष पूर्ण झाले पण माझ्या माऊली महावष्ट ज्ञानोबारांनी या पिक्चरचा शोध या चित्रपटात शोध 700 वर्षापूर्वी जगन महाराज ज्ञानेश्वरीत लिहून ठेवला. ऐका माऊली सांगतात जेत संसार चित्र उमटे तो मन रूप पट फाटे चित्रपट. हा शब्द माऊलीने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवला. आपल्याला 100 वर्षापूर्वी कळाला म्हणजे 600 वर्ष आपण पाठीमागं. आणखी नाही का माणसं मासे जन्माला आले तेव्हापासून खायला लागले गजानन महाराज मासे बरोबर आहे का. पण मासे पकडायचे कसे माझ्या माऊलीने 700 वर्षापूर्वी बाबा ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं. बघा ना मासे पकडणं म्हणून टोकाला कणिक लावतो गळ खाली सोडतो कणिक खाली पडल्या जाते आणि मासा त्या गळामध्ये गुंतल्या तो. इतकी सुंदर ओवी ऐका. हे तया माझी गळ आहे ते का प्राणाते घेऊ पाहे. दादा गळात मासा गुंतणार माऊलीनं 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं तरी काय काय लोक म्हणतात माळकरी अक्कल कमी आहे. मग कळलं ना भजण्यात तर काहीच कळत नाही बरोबर आहे का. काहीच कळत नाही. आता तुमच्या गावात बरं असेल हे एवढं पाहून बरोबर दिसते का. आमच्या इथलं मी सांगतो ना माझे मित्र मला भेटायचे. कोरोना लागला कोरोना आपल्याकडे होता का भाऊ. तुमच्याकडे नसेल तुम्ही संप्रदाय देत ना. आई तुमच्याकडे होता काय सांगा महाराज. मग आम्हाला लोकांनी विचारावं महाराज हे संकट कवा जाईल हे नव्हते विचारत. मग आम्हाला पाहिलं की म्हणायचे महाराज. म्हणलं काय तुमचं आता बंद झालं. हा काय म्हणायचे तुमचं आता बंद झालं. म्हणलं हो द्या ना आम्ही काय धोत्र थोडे खाणार आहेत बरोबर आहे का. म्हणजे मी बोलतो सर्वांना कळायला लागलं ना माझी भाषा. तर भागाभागातली पद्धत वेगळी असते बरोबर आहे का आई. आमच्या तिकडं माणसं मिल्यानंतर जाळतात तुमच्याकडं कसं काय म्हणजे हसता म्हणजे सारखंच आहे. आणि काय होते माहिती आहे का नाही जर कळलं तर अवघड होते. नाशिक भागात कीर्तना गेलो जगन महाराज आणि तिकडं कीर्तना गेलो रात्री दीपावलीचा प्रेड होता थंडी लागली. मग ज्या घरी माझा मुक्काम होता त्यांना म्हटलं आजी खूप गार लागते काहीतरी पांग राहायला द्या ना. म्हातारी मला आतून आवाज द्याला म्हणे महाराज. म्हणलं काय बुरसून घ्या बुरसून. म्हणलं आता हे तुम्ही नाव ऐकलं का. मी पण नव्हतं ना ऐकलं. पेटी मास्तर म्हणलं नावाचं एवढं घाण दिसते ते किती घाण असल. म्हणलं बुरसून नको आजी. नाही महाराज बुरसून घ्या थंडी जाते. म्हणलं गेलो तरी चालेल पण बुरसून घेणार नाही. पण कशाचं महाराज थंडी लागायला लागली. 1 तासानंतर म्हटलं आजी आणा बुरसून. आजी घेऊन आली. आपल्या भागात त्याला वाकळ किंवा गोधडी म्हणतात तिकडं त्याला बुरसून म्हणतात. म्हणलं आजी कोणतंही बुरसून. हे काय म्हणे महाराज बुरसून. बर 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 बर. मग सहज इंग्लिशमध्ये शब्द बोलून गेलं. म्हणलं आजी थँक्यू बरं का थँक्यू. आता म्हातारी कुठं कळते थँक्यू. म्हातारी मला म्हणते महाराज आम्ही कसले थँक्यू तुम्ही थँक्यू. मग म्हातारी पुढे गेली ती जगन महाराज. पुढे गेल्यानंतर मग आता उशाला नव्हतं काही. मी म्हणलं आजी उशाला आहे काय उशाला. म्हातारी पुढं गेलती यायला आधीच कळलं काय काय आहे का नाही. म्हातारी पुढं गेली आणि परत आली. मला म्हणते महाराज काय म्हणले. म्हणलं उशाला आहे का उशाला. बरं झालं विचारलं महाराज तुम्ही. म्हणलं काय आमच्या उशाला हां आमच्या उशाला 12 वर्ष झाले अजून काहीच नाही. कळलं तर धन्यवाद नाही कळलं तर डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल मुद्दा चाललाय. जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत सांगा. काही सांगू लागलो मी.
तुम्ही असं विसरता म्हणून तर आमची मजा आहे. काय वा 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 वा. या जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण? संत आहे. आणि कीर्तन असं ऐकलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही बाबा, टेन्शन घ्यायचं कामच नाही ना आपलं. काय नाही तर घेता काय टेन्शन. अहो बाबा, आपण येताना मोकळं आलो, जाताना सुद्धा पेटी मास्तर पेटी राहणार आहे माझ्या सगळं. आपण म्हणजे येताना मोकळे आलो, जाताना सुद्धा आपण मोकळे जाणार. आणि आपण जे कमावलं ते मागची येडे लुटणार आहेत. येडे म्हणजे हे नाही, तुम्हाला कळते ना. अहो दादा, बंगला आपण बांगला झोपते पोरगन सून, कळते ना तुम्हाला. बंगला आपण बांधतो बरं का बाबा, झोपते पोरगन सू. अहो आपला मुक्काम जिन्यात, बंगला पूर्ण झाला मथारा मेला. तर त्या पोरांना नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेलं तर कृपा होईल कशी महाराज. म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही. एक सांगू तुम्हाला, एक दादा वाक्य सांगतो, या जगतामध्ये आपण टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, कारण ही सर्व सत्य त्या भगवंताची आहे. सांगू तुम्हाला, ऐका. मैं बोलविले वेद बोले, म्या चालविल्या सुरय चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगा पर्वता पैसकना सांडावे, समुद्र रेखाना ओलावट. दादा त्या भगवंताची सत्ता आहे. आणखीन प्रमाणे सांगू तुम्हाला, वा वा जगन महाराज. हा हा जगन महाराजांनी. आणि असे पायत कीर्तनात साथ देणारे महाराज. ही काय मंडळी खरंच. हे पोरं कुठले 2-3 आळंदीचे आहेत. वा वा. असं मस्त जमलं वातावरण आहे. ते येडे आमच्या नशिबाला तबला पेटी असं काहीच नाही. परवाच्या कीर्तनात अवघड. मी म्हणलं थाप टाका, धुमाकून टाकले बम. बाबा अवघड कार्यक्रम आहे. आता इथं काय सुंदर आहे. 8 दिवसापूर्वी कीर्तन मावा आणि प्रमाण तुम्हाला पाठ आहे ना, ते मोगरा फुलला आहे ना पाठ. मी प्रमाण म्हणलं मोगरा फुलला असं प्रमाण आहे बाबा. ते कधीच नव्हतं आलं आणि ते नेमकं माझ्या कीर्तनाला. बघा काय म्हणते मागून, मोकर फुगला. म्हणलं मोगरा म्हण रे मोगरा. दुसऱ्या दिवशी माझं काल्याचं कीर्तन. मग प्रमाण आहे का नाही, माझी वाणी तुझे असं प्रमाण आहे. वर्णी गुण नाम. त्याला कमी ऐकायला ते काय म्हणे माहितीये का, माझी मामी तुमचे वर्णी गुण नाम. आता मामी मन म्हणलं तर मामा मन नसल्यावर काय करता. विठ्ठल लक्षपूर्वक अभंगाद्वारे महाराज मागणी मागतात. ऐका, पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या. साधू कधी देवाकडे मागत नाही. ऐकताय तुम्ही? हा, लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं. काय परत ऐका, साधू कधी देवाकडे मागत नाही. आता पहिला प्रश्न निर्माण होतो की साधू नेमकं म्हणायचंच कोणाला. विठ्ठल विठ्ठल. ज्यानं साधून टाकले तो साधू. त्याच्याजवळ हाय तो संधी साधू. तुम्हाला कळते, काम क्रोध हे काय विकार आहेत ना महाराज. ज्यानं धुवून टाकले तो साधू. अवघी आनंदाची झाली. वा वा. अवघी आनंदाची झाली. अवघी आनंदाची प्राप्ती झाली. वा वा वा.
क्रोध जाग्यावर थांबले आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे ज्याचं जीवन आहे त्याला साधू म्हणायचं, बरोबर आहे का? आणि असे साधू कधी देवाकडे मागत नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. काय साधू कधी देवाकडे मागत नाही. साधू का आपल्यासारखे असतात का? आपल्याला देव झाला प्रसन्न, आपल्याला देव झाला प्रसन्न होणार तर नाहीत, पण लागला गर्दीत नंबर. कारण आपली भक्ती पॉवरफुल आहे महाराज, बरोबर आहे का बाबा? आहे का नाही पॉवरफुल? लोक 9 दिवस नवरात्र करतात, 10व्या दिवशी बोकड्या कापतात आणि देवाला काय वाटतात? नखे नाही तर खूर. म्हणजे 10 दिवस गणपती मांडायचा, 20 वेळा आरती करायची, शेवटच्या दिवशी आपण प्यायचं आणि त्याला वरून दम द्यायचा. पुढच्या वर्षी लवकर ये. ते म्हणलं गणपती बाप्पा होता तो. काय म्हणलं माहिती आहे का? बेवड्या, मी येणार मी येणार पुढच्या वर्षी, पण तू नाही राहणार. असं कोण म्हणलं? मी नाही, गणपती बाप्पा तू राहणार नाही. जाताना तू मला आता विसर्जनाला कोणतं गाणं लावलं? बाबूराव लावलं ना मला जाताना. हा, तू मेला की तुझ्या भावकीतल्या लोकल मी सांगणार की याच्या तुम्ही अंत्ययात्रेला शांताबाई गाणं लाव. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं? बोला बोला. बोलत नाहीत तुम्ही? मायार नाराज आहेत का तुम्ही? तुम्हाला माझी शपथ येता बोला. कोण म्हणलं असं? हा, गणपती बाप्पा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गणपती बाप्पा ही देवता कशाची आहे हो? बुद्धीची. दुःख घालवते आणि सुख आपल्याला प्राप्त करून देते. आपण म्हणतो का नाही? सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना, स्वामी मात्रे माना, कामना पुरती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना पुरती. आरती म्हणतात गणपती बाप्पाची, बरोबर आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा. धर्म आपल्याकडून टिकला नाही तरी चालेल, धर्म तर टिकलाच पाहिजे दादा, पण आपल्यामुळे धर्माला ग्लानी कधी आली नाही पाहिजेत. लक्षात ठेवा. धर्म म्हणजे काय सांगू? अरे साक्षात परमात्मा, धर्माची तू मूर्ती साक्षात परमात्मा आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल साधू कधी देवाकडे मागत, पण देव साधूला मागा म्हटल्याशिवाय राहत नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय आपल्या वारीचा नेम होता. कोण कोण करते वारी? या ठिकाणी वारकरी बसते, बरोबर आहे का? जगद्गुरु तुकोबराय वारीला जायचे आणि वारी गेल्यानंतर महालामध्ये गेल्यानंतर ऐका, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. जगाच्या मालकाने तुकोबराला पाहून, तुकोबराला पाहिल्याबरोबर जगाच्या मालकाने माल खाली घालावी. ऐका ना, तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी लांबून जावं, 500 किलोमीटर प्रवास करावा आणि त्या पाहुण्यानं तुम्हाला राम राम नाही, श्याम श्याम नाही, काहीच घालू नाही, मान त्यानं खाली टाकावी. तुम्हाला काय वाटेल? तुम्ही असाल काय बाबा इतक्या लांबून ह्याच्यासाठी आलो आणि हे बोलायला सुद्धा तयार नाही. तसे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये झालं. जगाच्या मालकाला प्रश्न विचारला, जगन्नाथ महाराज, देवा एवढं लांबून येतो रे मी, थकवा येते, पण खरं सांगू तुला पाहिलं ना देवा की थकवा निघून जातो आणि बऱ्याच वेळ झालं मी आलं की अशी मान खाली टाकता, असं का रे? जगाच्या मालकानं हळूच अशी वरमान केली आणि तुकोबरायकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर जगाचा मालक म्हणतो, खरं सांगू तुकोबराय, तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावरती एवढं झालं ना, एवढं भक्तीचं ऋण झालं, त्याच्यामुळं माझी मान ताट करण्याची तुमच्या पुढे हिंमत लागत नाही हो. मला तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं, देवा याच्यासाठी असं करतो का? अरे आमच्या घराण्याची पद्धत आहे. माझ्या वडिलाची हरे हरे माझ्या वडिलाची काय हो मीराची गादेवा, माझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मीराची गादेवा,
देवाची मिरासी आहे. आणि काय पुढे आहे, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुझ्या चरणाशिवाय दुसरं आमच्या घराण्यात पद्धत नाही, मागण्याची रीत नाही देवा. आणि तू म्हणतो आम्हाला काहीतरी मागा. पुन्हा म्हणतो मनसी काही मागा. मग तुला देवा मला मागण्याची बिलकुल इच्छा नाही. ऐका परत, जगरू तुकोबारांना मागण्याची काय इच्छा होती, काय गरज होती महाराज, ऐका ना. अरे या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. महाराजांना नुसतं कळालं जरी असतं टनानं सोनं घरी आलं असतं, एवढी महाराजांचं सामर्थ्य होतं. पण कधी महाराजांनी मागितलं नाही. त्याला म्हणतात तुकोबाराय. आणि उद्या तुकोबारायची वीज आहे, लक्षात ठेव. काय तुकोबाराय वैकुंठाला सदय गेलेत, काही काही म्हणतात त्याच्यावर सुद्धा मी शेवट बोलणार आहे. काय एवढा माझ्या जगुरु तुकोबारायांचा अधिकार असेल. किती अधिकार, तुकाराम 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 तुकाराम. पुढं काय, नाम घेता कापे. इथं बायको घेईन आपल्याला. सोबदार तुमचं कसं काय, बरं आहे ना, मग चांगलं. पण जगुरु तुकोबारायाचा अधिकार काय महाराज, नाम घेता कापेय. आपल्या इथं चांगला. काही काही ठिकाणी म्हणलं नवरा पाणी आण, आ घ्या उठून. इतकं जर अवघड असेल तर कसं महाराज. पण अधिकार काय तुकोबारायचा. आणि ती येड म्हणते तुकाराम महाराजा खून झालं म्हणतात, तू घरी बस. बरोबर आहे का. जिथं आपली उंची लागत नाही, जिथं आपले विचार लागत नाही, तिथं चर्चा सुद्धा करायची नाही. आणि संवाद तुकोबारायचा चाललेला आहे देवाचा आणि जगुरु तुकोबारायांचा. देवा आमच्या घराण्याची पद्धत आहे, आम्हाला मागण्याची काही गरज नाही. पण ऐक ना, मी प्रत्येक वेळेस नाही म्हणतो, तू नाराज होतो. आणि तू मोठा माणूस आहे रे देवा. आणि देवा मोठ्या माणसाचा अवमान नाही केला पाहिजेत रे. किती सुंदर भाषा आहे बघा ना दादा. पहिला एक काळ होता हो, प्रत्येक व्यक्ती जर गावातून चालली महाराज तर लोक असे भराभरा वेगळे व्हायचे. आता खासदार जरी आला तर रोज येते म्हणता. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती झाली बरोबर आहे का. जगुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला मागायची इच्छा नाही, पण ऐक ना, तू मोठा माणूस आहे ना देवा, आणि मोठ्या माणसाचा अवमान केला नाही पाहिजे रे देवा. ऐक देवा, तुला द्यायचं जर असेल ना, मला भौतिक सुख नको देवा. कारण का भौतिक सुखाचा फार कंटाळा रे देवा. तुला जर द्यायचंच असेल देवा तर फक्त मला फक्त आणि फक्त एकांतातलं सुख दे. अभंगाचे सुख माझा देवा. वा वा. हरे 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 सुख
या ठिकाणी शितोळे नाना सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना खूप खूप धन्यवाद देतो. खाली बसले बाबा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी 2 चौकदार आहेत ना, हां, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि उत्कृष्ट तबला वादक आणि पखवाज वादक, काय नाव आहे महाराज तुमचं? चेतन महाराज. वा, नावच चेतन आहे. अतिशय गोड हात आहे महाराज तुमचा. लागलं तेवढं दिलं पाहिजे हे तुमच्याकडे लक्षात ठेवा. आणि पेटी मास्तर, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्तीप्रेम माझ्या समेत आलेले अतिशय गोड मृदंग वादक, ते थकल्यामुळं बसले नाही बाजवाला, गजानन महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्यांचं चॅनल आहे मुक्ताई, या ठिकाणी कीर्तन ते शूट करत आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. विनिकरी बाबा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माता भगिनी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. या कीर्तनाकरता पंचक्रोशीतील भावी भक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि विशेषतः ज्यांना तरुण मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, मला तरुणाचा स्वाभिमान आहे. मग काही लोक म्हणतील महाराज आम्ही जाऊ का उठून, म्हातारे जे आहे ते तसं नाही. तरुणा भाग्यवंत नटी हाडे कीर्तनात. या तरुणासाठी पहिल्यांदा एक वाक्य देऊन जातो, लक्षपूर्वक ऐका. तरुण कोण आहे? ऐका पोऱ्यो, इकडे बघा. तरुण कोण आहे माझ्याकडे लक्ष द्या. तरुण आहे जवान, तो आहे हा महाराष्ट्राच्या मातेची शान. ऐकता ना? तरुण आहे जवान, तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा आपापल्या आईवडिलाच्या चरणी ठेवा तुम्ही माथा, मग होईल तुमच्या जीवनात पुण्याचा साठा. त्याला म्हणतात. आणखी नाही का, तुम्हाला एक वाक्य परत सांगतो. कीर्तन आपल्याला बरं वाटत असं नाही करायचं माता भगिनींनो, ऐका परत. कीर्तन आपल्याला बरं वाटत असं नाही करायचं. या 1.5 तासामध्ये माझ्या सगट तुमच्या सगट काहीतरी या कीर्तनातून बरं होईल असं कीर्तन करायचं. विठ्ठल जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. मृत्यु होने के बाद लोगों के मन में जीवित रहना, ये तो किए हुए कर्मों की बात है. बरोबर है दादा. ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूर नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. अरे कर्म ऐसा होना चाहिए जहां इंसान जाए वहां मंदिर बन जाए. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराच्या गाथ्यामध्ये नाट, भूपाळी, वासुदेव, पांगुळ, जोगी, मुक्का, बैरा, निरंकाळ, घोंगडी, काला आणि मागणी असे बरेचसे प्रकरण आहेत. तसं एक मागणीपर प्रकरण आहे. लक्षपूर्वक ऐका. काय हे अभंग घेण्याचं कारण, वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय आहे. लक्षपूर्वक ऐका. काय आहे? ज्यांनी घासलीनं महाराज ते नियमाला सोडून कीर्तन करत नाहीत. परत ऐका. वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय आहे. आणि नियम म्हटलं की त्याला बंधन असतं. अहो, माळकरी माणसाचं जगणं आणि बिगर माळकरी माणसाचं जगणं यात काही फरक आहे. मग काही मंडळी म्हणतील हो महाराज आमच्या गळ्यामध्ये माळ नाही म्हणजे आमचं जगणं कसं आहे का? तसं नाही. ऐका ना, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याला बंधन आहे. माळ करत थोडं चुकू द्या ना, लगेच बोलता हा महाराज काय. अहो, आमच्याकडून हो द्या, तुमच्याकडून म्हणजे काहीतरी त्यांच्याकडं आहे. म्हणजे माळकरी माणसात जगणं बाबा आणि बिगर माळकरी माणसात जगण्यात फरक आहे. अहो, अवताला हाकणाऱ्या बैलाचं जगणं जगन महाराज आणि मोकळ्या हिंडणाऱ्या जनावरांचं जगण्यात फरक आहे. बरोबर आहे का? तसं वारकरी संप्रदाय हा नियमाचा संप्रदाय. मग ऐका. अरे सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, नाही तर सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, सप्त्यातलं पहिलं कीर्तन हे नामपर असते बघा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम मनकारे मनकारे जना मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. काय? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सप्त्यातलं पहिलं कीर्तन हे नामपर असते. तसं जगन महाराज सप्त्यातलं शेवटचं कीर्तन हे मागणीपर असते. विठ्ठल. काही लोक म्हणतील हो महाराज हा नेम कुठं लिहिलेला आहे का? ऐका. हा नेम कुठं लिहिलेला असले शेवटचं कीर्तन मागणीपर कशावर? लक्षपूर्वक ऐका. अरे मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल 16वा कस लागला तर, वृक्ष सफल होईल फळप्राप्ती झाली तर, तसं जीवन सफल होईल मी कशाला जन्माला आलो कळलं तर. विठ्ठल मंदिराची पूर्णता कळसाशिवाय नाही, नदी तृप्तता सागराला मिळाल्याशिवाय नाही, सोन्याची शुद्धता 16वा कस लागल्याशिवाय नाही, तशी जीवनाची सफलता मी कशाला जन्माला आलो कळल्याशिवाय नाही.
माई बापो, या ठिकाणी आल्यानंतर खरं सांगू मी थकलो होतो, पण तुम्हाला पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाटला. काय भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. मी तुमची स्तुती करत नाही, पण काय तुमचं आच्छादन नाही, काय बस नाही महाराज. एकच सफेद कपडा, टोपी सर्वांना नाही महाराज, आणि ऐकण्याची वृत्ती सुद्धा आहे. नाही तर आमच्या नशिबाला एवढे फ्रेश चेहरे सध्या नाहीत. टेन्शन मध्ये आहेत लोक महाराज, फक्त वरून दिसत आहे फक्त वरून. आत ज्याला माहित आहे आपापलं तपासा ना, आहे का नाही. वरून पाहिलं कस काय एक नंबर. अरे लय अवघड आहे बाबा, किती अवघड आहे, बरोबर आहे का. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर हे बसलं पाहिजे मला, कीर्तनात येऊन इतकं स्वच्छ बसलं पाहिजे. या जगाच्या पाठीवर तुम्हाला एक वाक्य सांगू, एवढं सुंदर बसण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे वारकरी संप्रदाय ठिकाण, बरोबर आहे का. या ठिकाणी सर्व संप्रदायाची सेवा करणारी मंडळी दिसतात महाराज. म्हणून मलाही असाच ऐकणारा वर्ग पाहिजेत, म्हणजे कीर्तन श्रोता आणि वक्ता याचं मिलन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगतामध्ये अनेक शास्त्रज्ञ मार, आईन्स्टाईन, न्यूटन, गालिलिओ, उडे बाबा असे बरेचसे शास्त्रज्ञ, पेटी मास्तर ऐका, त्यांनी शोध लावले दादा, पण जग निर्मितीच्या नंतर लावले. लक्षपूर्वक ऐका. काय त्यांनी शोध लावले पण जग निर्मितीच्या नंतर लावले, पण जगच शून्य होतं. याचा पहिला शोध कोणी लावला असेल तर आमच्या संत महात्म्याने लावला. हो महाराज, मग याला पुरावा आहे का? काही नक्की पुरावा आहे. पुराव्याशिवाय बोलणारच नाही. काय पुरावा आहे ऐका. पहिले कोठेच नवते का, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते पाय, कान्होबा तेरे ढाल गगन निर्माण गाय, येथे ढाल गगन निर्माण गाय, येथे ढाल गगन निर्माण कोठेच नवते काही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली, त्या बाईने एवढा कुटाणा केला. माझं बोलणं कळते तुम्हाला. ढालगज माया, मायावती नाही माया. मग मला काय सांगायचं, या जग अहो डाल्टनी शास्त्रातने हे बरो, सर्वातला लहानातला लहान कण म्हणजे अणू, आणि पदार्थामधला सर्वात लहानातला लहान कण म्हणजे रेणू. हा शोध डाल्टनी शास्त्रज्ञाने लावला, पण जग शून्य होतं याचा शोध आमच्या संत महात्म्याने लावला. आणखी नाही का. अहो बालजी पेंढारकरच्या काळापासून सुरू झाला शनिमा. शनिमा म्हणजे पिक्चर, बरोबर आहे का. 100 वर्ष पूर्ण झाले, पण माझ्या माऊली महावष्ट ज्ञानोबारांनी या पिक्चरचा शोध, या चित्रपटाचा शोध 700 वर्षापूर्वी जगन महाराज ज्ञानेश्वरीत लिहून ठेवला. ऐका, माऊली सांगतात, जेत संसार चित्र उमटे, तो मन रूप पट फाटे. चित्रपट हा शब्द माऊलीने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवला. आपल्याला 100 वर्षापूर्वी कळाला, म्हणजे 600 वर्ष आपण पाठीमाग. आणखी नाही का. माणसं मासे जन्माला आले तेव्हापासून खायला लागले गजानन महाराज मासे, बरोबर आहे का. पण मासे पकडायचे कसे, माझ्या माऊलीने 700 वर्षापूर्वी बाबा ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं. बघा ना, मासे पकडणं म्हणून टोकाला कणिक लावतो, गळ खाली सोडतो, कणिक खाली पडल्या जाते आणि मासा त्या गळामध्ये गुंतल्या तो. इतकी सुंदर ओवी ऐका. हे तया माझी गळ आहे, ते का प्राणा
दादा. गळात मासा गुतणार माऊलीनं 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं तरी काय काय लोक म्हणतात माळकरी अक्कल कमी आहे. मग कळलं ना, भजण्याला तर काहीच कळत नाही. बरोबर आहे का? काहीच कळत नाही. आता तुमच्या गावात बरं असेल, हे एवढं पाहून बरोबर दिसते का? आमच्या इथलं मी सांगतो ना, माझे मित्र मला भेटायचे. कोरोना लागला, कोरोना आपल्याकडे होता का भाऊ? तुमच्याकडे नसेल, तुम्ही संप्रदाय देत ना. आई तुमच्याकडे होता? काय सांगा महाराज. मग आम्हाला लोकांनी विचारावं महाराज हे संकट कवा जाईल, हे नव्हते विचारत. मग आम्हाला पाहिलं की म्हणायचे महाराज. म्हणलं काय तुमचं आता बंद झालं? हा काय म्हणायचे? तुमचं आता बंद झालं. म्हणलं हो द्या ना, आम्ही काय धोत्र थोडे खाणार आहेत. बरोबर आहे का? म्हणजे मी बोलतो सर्वांना कळायला लागलं ना माझी भाषा. तर भागाभागातली पद्धत वेगळी असते. बरोबर आहे का आई? आमच्या तिकडं माणसं मिल्यानंतर जाळतात, तुमच्याकडं कसं काय? म्हणजे हसता म्हणजे सारखंच आहे. आणि काय होते माहिती आहे का? नाही जर कळलं तर अवघड होते. नाशिक भागात कीर्तना गेलो जगन महाराज, आणि तिकडं कीर्तना गेलो. रात्री दीपावलीचा प्रेड होता, थंडी लागली. मग ज्या घरी माझा मुक्काम होता त्यांना म्हटलं आजी खूप गार लागते, काहीतरी पांग राहायला द्या ना. म्हातारी मला आतून आवाज द्याला म्हणे महाराज. म्हणलं काय? बुरसून घ्या, बुरसून. म्हणलं आता हे तुम्ही नाव ऐकलं का? मी पण नव्हतं ना ऐकलं. पेटी मास्तर म्हणलं नावाचं एवढं घाण दिसते, ते किती घाण असल. म्हणलं बुरसून नको आजी. नाही महाराज बुरसून घ्या, थंडी जाते. म्हणलं मेलो तरी चालेल पण बुरसून घेणार नाही. पण कशाचं महाराज थंडी लागायला लागली. 1 तासानंतर म्हटलं आजी आणा बुरसून. आजी घेऊन आली. आपल्या भागात त्याला वाकळ किंवा गोधडी म्हणतात, तिकडं त्याला बुरसून म्हणतात. म्हणलं आजी कोणतंही बुरसून? हे काय म्हणे महाराज बुरसून? बर 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 बर. मग मी सहज इंग्लिशमध्ये शब्द बोलून गेलो. म्हणलं आजी थँक्यू बरं का, थँक्यू. आता म्हातारी कुठं कळते थँक्यू? म्हातारी मला म्हणते महाराज आम्ही कसले थँक्यू, तुम्ही थँक्यू. मग म्हातारी पुढे गेली ती जगन महाराज. पुढे गेल्यानंतर मग आता उशाला नव्हतं काही. मी म्हणलं आजी उशाला आहे काय? उशाला म्हातारी पुढं गेलती. यायला आधीच कळलं काय काय आहे का नाही. म्हातारी पुढं गेलती, पुढं गेली आणि परत आली. मला म्हणते महाराज काय म्हणले? म्हणलं उशाला आहे का? उशाला. बरं झालं विचारलं महाराज तुम्ही. म्हणलं काय? आमच्या उशाला, हां आमच्या उशाला 12 वर्षे झाले अजून काहीच नाही. कळलं तर धन्यवाद, नाही कळलं तर डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा चाललाय. जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत सांगा? काही सांगू लागलो मी? तुम्ही असं विसरता म्हणून तर आमची मजा आहे. काय वा 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 वा. या जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण? संत आहे. आणि कीर्तन असं ऐकलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही बाबा, टेन्शन घ्यायचं कामच नाही. आपलं काय नाही तर घेता काय टेन्शन? अहो बाबा आपण येताना मोकळं आलो, जाताना सुद्धा पेटी मास्तर पेटी राहणार आहे माझ्या सगळं. आपण म्हणजे येताना मोकळे आलो, जाताना सुद्धा आपण मोकळे जाणार. आणि आपण जे कमावलं ते मागची येडे लुटणार आहेत. येडे म्हणजे हे नाही, तुम्हाला कळते ना? अहो दादा बंगला आपण बांगला झोपते पोरगन सून, कळते ना तुम्हाला? बंगला आपण बांधतो बरं का बाबा, झोपते पोरगन सून. अहो आपला मुक्काम जिन्यात, बंगला पूर्ण झाला मथारा मेला. तर त्या पोरांना नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेलं तर कृपा होईल कशी महाराज? म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही. एक सांगू तुम्हाला, एक दादा वाक्य सांगतो, या जगतामध्ये आपण टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, कारण ही सर्व सत्य त्या भगवंताची आहे. सांगू तुम्हाला, ऐका. मैं बोलविले वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. पर्वता पैसकना सांडावे, समुद्र रेखानावर ना वलावट. दादा त्या भगवंताची सत्ता आहे. आणखीन प्रमाणे सांगू तुम्हाला, वा वा जगत महाराज. हा हा
आणि आशेपायत कीर्तनात साथ देणारे महाराज. ही काय मंडळी खरंच. हे पोरं कुठले 2-3 आळंदीचे आहेत. वा वा, असं मस्त जमलं वातावरण आहे. ते येळे आमच्या नशिबाला तबला पेटी असं काहीच नाही. परवाच्या कीर्तनात अवघड. मी म्हणलं थाप टाका, धुमाकून टाकले बम. बाबा अवघड कार्यक्रम आहे. आता इथं काय सुंदर आहे. 8 दिवसापूर्वी कीर्तन मावा आणि प्रमाण तुम्हाला पाठ आहे ना, ते मोगरा फुलला आहे ना पाठ. मी प्रमाण म्हणलं मोगरा फुलला असं प्रमाण आहे बाबा. ते कधीच नव्हतं आलं आणि ते नेमकं माझ्या कीर्तनाला. मला काय म्हणते मागून, मोगर फुगला. म्हणलं मोगरा म्हण रे मोगरा. दुसऱ्याशी माझं काल्याचं कीर्तन, मग प्रमाण आहे का नाही. माझी वाणी तुझे असं प्रमाण आहे. वर्णी गुण नाम. त्याला कमी ऐकायला ते काय म्हणे माहितीये का, माझी मामी तुमचे वर्णी गुण नाम. आता मामी मन म्हणलं तर मामा मन नसल्यावर काय करता. विठ्ठल लक्षपूर्वक अभंगाद्वारे महाराज मागणी मागता. ऐका, पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या. साधू कधी देवाकडे मागत नाही. ऐकताय तुम्ही हा, लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं. काय परत ऐका, साधू कधी देवाकडे मागत नाही. आता पहिला प्रश्न निर्माण होतो की साधू नेमकं म्हणायचंच कोणाला. विठ्ठल विठ्ठल. ज्यानं साधून टाकले तो साधू. त्याच्याजवळ हाय तो संधी साधू. तुम्हाला कळते, काम क्रोध हे काय विकार आहेत ना महाराज. ज्यानं धुवून टाकले तो साधू. अवघी आनंदाची झाली. वा वा. अवघी आनंदाची प्राप्ती झाली. अवघी आनंदाची प्राप्ती झाली. वा वा क्रोध जाग्यावर थांबले आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे ज्याचं जीवन आहे त्याला साधू म्हणायचं. बरोबर आहे का. आणि असे साधू कधी देवाकडे मागत नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. काय, साधू कधी देवाकडे मागत नाही. साधू का आपल्यासारखे असतात का. आपल्याला देव झाला प्रसन्न, आपल्याला देव झाला प्रसन्न होणार तर नाहीत, पण लागला गर्दीत नंबर. कारण आपली भक्ती पॉवरफुल आहे महाराज. बरोबर आहे का बाबा, आहे का नाही पॉवरफुल. लोक 9 दिवस नवरात्र करतात, 10व्या दिवशी बोकड्या कापतात आणि देवाला काय वाटतात, नखे नाही तर खूर. म्हणजे 10 दिवस गणपती मांडायचा, 20 वेळा आरती करायची, शेवटच्या दिवशी आपण प्यायचं आणि त्याला वरून दम द्यायचा. पुढच्या वर्षी लवकर ये. ते म्हणलं गणपती बाप्पा होता तो. काय म्हणलं माहिती आहे का, बेवड्या मी येणार मी येणार पुढच्या वर्षी, पण तू नाही राहणार. असं कोण म्हणलं, मी नाही, गणपती बाप्पा तू राहणार नाही. जाताना तुम्हाला आता विसर्जनाला कोणतं गाणं लावलं, बाबूराव लावलं ना मला जाताना. हा, तू मेला किती भावकीच्या लोकल मी सांगणार की याच्या तुम्ही अंत्ययात्रेला शांताबाई गाणं लावा. असं कोण म्हणलं, कोण म्हणलं, बोला बोला. बोलत नाहीत तुम्ही, माहेर नाराज आहेत का तुम्ही. तुम्हाला माझी शपथ येतात, बोला कोण म्हणलं असं. हा, गणपती बाप्पा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गणपती बाप्पा ही देवता कशाची आहे हो, बुद्धीची. दुःख घालवते आणि सुख आपल्याला प्राप्त करून देते. आपण म्हणतो का नाही, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामून पुरती. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे माना पुरती.
बरोबर आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्म आपल्याकडून टिकला नाही तरी चालेल, धर्म तर टिकलाच पाहिजे दादा, पण आपल्यामुळे धर्माला ग्राणी कधी आली नाही पाहिजेत, लक्षात ठेवा. धर्म म्हणजे काय सांगू, अरे साक्षात परमात्मा, धर्माची तू साक्षात परमात्मा, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल साधू कधी देवाकडे मागत, पण देव साधूला मागा म्हटल्याशिवाय राहत नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय आपल्या वारीचा नेम होता. कोण कोण करते वारी? या ठिकाणी वारकरी बसते, बरोबर आहे का? जगद्गुरु तुकोबराय वारीला जायचे, आणि वारी गेल्यानंतर महालामध्ये गेल्यानंतर ऐका, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. जगाच्या मालकाने तुकोबराला पाहून, तुकोबराला पाहिल्याबरोबर जगाच्या मालकाने माल खाली घालावी. ऐका ना, तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी लांबून जावं, 500 किलोमीटर प्रवास करावा, आणि त्या पाहुण्यानं तुम्हाला राम राम नाही, श्याम श्याम नाही, काहीच घालू नाही, मान त्यानं खाली टाकावी, तुम्हाला काय वाटेल? तुम्ही असाल काय बाबा इतक्या लांबून ह्याच्यासाठी आलो आणि हे बोलायला सुद्धा तयार नाही. तसे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये झालं. जगाच्या मालकाला प्रश्न विचारला, जगन्नाथ महाराज, देवा एवढं लांबून येतो रे मी, थकवा येते, पण खरं सांगू तुला पाहिलं ना देवा की थकवा निघून जातो, आणि बराच वेळ झालं मी आलं की अशी मान खाली टाकतो, असं का रे? जगाच्या मालकानं हळूच अशी वरमान केली आणि तुकोबरायकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर जगाचा मालक म्हणतो, खरं सांगू तुकोबराय, तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावरती एवढं झालं ना, एवढं भक्तीचं ऋण झालं, त्याच्यामुळं माझी मान ताट करण्याची तुमच्या पुढे हिंमत लागत नाही हो, मला तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं, देवा याच्यासाठी असं करतो का? अरे आमच्या घराण्याची पद्धत आहे, माझ्या वडिलाची हरे हरे माझ्या वडिला आहे, आणि काय पुढे आहे, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुझ्या चरणाशिवाय दुसरं आमच्या घराण्यात पद्धत नाही, मागण्याची रीत नाही देवा, आणि तू म्हणतो आम्हाला काहीतरी मागा, पुन्हा म्हणतो मनसी काही मागा. बघ तुला देवा मला मागण्याची बिलकुल इच्छाच नाही. ऐका परत, जगद्गुरु तुकोबारांना मागण्याची काय इच्छा होती, काय गरज होती महाराज? ऐका ना, अरे या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. महाराजांना दिसतं कळाला जरी असतं टनानं सोनं घरी येलं असतं, एवढी महाराजांचं सामर्थ्य होतं, पण कधी महाराजांनी मागितलं नाही. त्याला म्हणतात तुकोबाराय, आणि उद्या तुकोबारायची वीज आहे, लक्षात ठेव. काय तुकोबाराय वैकुंठाला सदय गेलेत, काही काही म्हणतात, त्याच्यावर सुद्धा मी शेवट बोलणार आहे. काय एवढा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार असेल, किती अधिकार? तुकाराम तुकाराम
आहे का? तुकाराम तुकाराम पुढं काय? नाम घेता कापे. इथं बायको घेईन आपल्याला. चोपदार तुमचं कसं काय? बरं आहे ना? मग चांगलं. पण जगुर तुकवरायाचा अधिकार काय महाराज? नाम घेता कापेय. आपल्या इथं चांगला. काही काही ठिकाणी म्हणलं नवरा पाणी आ घ्या उठून. इतकं जर अवघड असेल तर कसं महाराज? पण अधिकार काय तुकोवरायचा? आणि ती येड म्हणते तुकाराम महाराजा खून झालं म्हणतात, तू घरी बस. बरोबर आहे का? जिथं आपली उंची लागत नाही, जिथं आपले विचार लागत नाही, तिथं चर्चा सुद्धा करायची नाही. आणि संवाद तुकोबरायचा चाललेला आहे देवाचा आणि जगुरु तुकोबरायांचा. देवा, आमच्या घराण्याची पद्धत आहे, आम्हाला मागण्याची काही गरज नाही, पण ऐक ना, मी प्रत्येक वेळेस नाही म्हणतो, तू नाराज होतो आणि तू मोठा माणूस आहे रे देवा. आणि देवा, मोठ्या माणसाचा अवमान नाही केला पाहिजेत रे. किती सुंदर भाषा आहे बघा ना दादा. पहिला एक काळ होता, प्रत्येक व्यक्ती जर गावातून चालली महाराज तर लोक असे भराभरा वेगळे व्हायचे. आता खासदार जर याला तर रोज येते म्हणता. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती झाली. बरोबर आहे का? जगुरु तुकोबाराय म्हणतात देवा, मला मागायची इच्छा नाही, पण ऐक ना, तू मोठा माणूस आहे ना देवा, आणि मोठ्या माणसाचा अवमान केला नाही पाहिजे रे देवा. ऐक देवा, तुला द्यायचं जर असेल ना, मला भौतिक सुख नको देवा, कारण का भौतिक सुखाचा फार कंटाळा रे देवा. तुला जर द्यायचं असेल देवा तर फक्त मला फक्त आणि फक्त एकांतातलं सुख दे. एकांताचे सुख देई माझा देवा. वा वा. एकांताचे सुख देई माझा देवा. हरे हरे हरे. एकांताचे सुख देई माझा देवा. 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 भले भले. वा वा. एकांताचे सुख देई माझा देवा. 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 द्यायचं असेल ना तर अभंगाच्या प्रथम चरात महाराज सांगता एकांताचे सुख देई मज देवा. आघात या जीवा चुकवोनी देवा. लोकांतातलं सुख नको रे. का? कारण लोकनिंदेला कारणीभूत ठरावं लागतं. लोक म्हणतात एकट्याला करमत नाही, पण लोकांतात गेलं की लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. प्रगती करा तिकून सुद्धा नावं ठेवतात, काहीच करू नका तिकून सुद्धा लोक नावं ठेवतात. मग तुम्ही कसंही बघा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि तुकोबाराय सांगलं या गोष्टीचा मला कंटाळा देवा, म्हणून मला काय हवं असं एकांताचे सुख देई मज देवा. बघा ना, परप्रांती साधू जर तुम्ही पाहिले
ते आपल्या एकांतामध्ये असे मग्न असतात, त्यांना घरी जरी आणायचं म्हटलं, घरी चहा पाण्यात तर परमिशन काढावं लागते. ते का आपल्यासारखं असते का? महाराज काय चलतक चहाला, चलतक चहाला. बरं ते तरी आता लांब आपल्यासारखं असं दाट असं वस्ती जर असली तर फार अवघड काम आहे. जर नाही जावं तर महाराजला 4 वेळेस म्हणलं, महाराज का आले नाहीत, मग जाऊ द्या दुसऱ्या वेळेस बोलवायचं नाही. आणि इकून तिकून जर आपण गेलो 2-3 किलोमीटर त्यांची जर घर असलं, रस्ता जर खराब असलं तर 4 पंक्चर होतात. एक पंक्चर बाबा कितीला? 100 रुपयाला. चाल किती पडलं 4 पंक्चर झाल्यावर? 400 रुपयाला. त्यातल्यात खेड्यातलं वेगळं आणि शहरातलं वेगळं. काही शहरातलं म्हणजे शहरातलं फार ठिकाणी काही चांगलं आहे, पण एका ठिकाणी मला चहा प्यायला आणि चहा प्यायल्यानंतर ती माऊली नेमकीच घरात झोपली आहे ना, कडी वाजायला सुरुवात केली. अय अय झोपे. ती म्हणे काय सकाळी सकाळी ट्वॅन 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 लावलं, साखर झोपेत टाइम, जा तिकडं, उठ उठ महाराज आला. हो घरात तिकडे त्याला चुलीत चुलीत म्हणल्यानंतर मी म्हणलो अरे बापरे, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चुलीत घाला म्हटलं की मी जागेवर म्हटलं रामकृष्ण हरी. तिनं माझं रात्री कीर्तन आहे. मला म्हणली बया चुलीत मार आहेत का काय? म्हणलं हो हो या या या. म्हणलं मला घालते काय चुलीत? काय नांदीला काय जमत नाही, फार अवघड कार्यक्रम महाराज. बरोबर आहे का? मी सांगू लागलो. यवतमाळला कीर्तन झालं जगन महाराज, एकादश होती, आपण काही खात नाही आणि पीत सुद्धा नाही. पितलं तरी बाटलीतलं म्हणजे बिस्लरीतलं असं बोललं जातं मी, आहे का नाही? तिथं गेल्यानंतर आता किती सुंदर, कुठं घरी होतो ना आपण, इतकं सुंदर स्वयंपाक केला महाराज. थकलो होतो, प्रत्येक ठिकाणी होत असते तसं. आणि तिथं गेल्यानंतर विचारण्यात आलं महाराज काय घेता? म्हणलं आता काय घेता तुम्ही? नाही नाही काय घेता तुम्ही? म्हणलं कडबा घेतो, अजून गवत घेतो, आणखीन काय घेतो? मग चहा घेता का? नाही म्हटलं रॉकेल चालेल ना. आता रॉकेल काय पद्धत, काही लोकांची काय श्रद्धा नाही बाबा. बरोबर आहे का? काही लोक पाहिले ना आपलं माळकरी जय हरी जय हरी जय हरी गेलंय, काय खरं नाही त्याचं. पुढे गेलं की अवघड कार्य. मी सांगतो ना तुम्हाला, काहीच गोष्टी नाही महाराज. पण एकाने प्रश्न विचारला, काय महाराज तुम्ही जे सांगता ना महाराज, एकांतातलं सुख म्हणजे काय हो? विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही त्या भगवंताकडे एकांतातलं सुख मागता, हा, मग त्या जगाच्या मालकाकडे ते सुख आहे का? आणि तुम्हाला प्रश्न आहे, जगाच्या मालकाकडे ते जर सुख असतं तर जगाचा मालक वैकुंठ सोडून संताकडे आला नसता. वैकुंठ सुखा कारणे देव वेडावला वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनिरा, वैकुंठ सोडून संत सदनिरा, वैकुंठ सोडून संत सदनिरा, वैकुंठ सोडून बाबांनी सांगितलं वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. पुढं काय? धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जा, सुख कारणे जा, सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ऐका माता भगिनींनो, देव फार श्रीमंताच्या घरी राहत नाही. त्याला वाटतं ना मी आहे ना, मी फार मोठा महाराज आहे, बिलकुल माझ्या घरी राहत नाही. ज्याला वाटते फार मी विद्वान आहे, त्याच्या घरी सुद्धा नाही. पण ज्याला वाटते मी भाळा भोळा वारकरी,
आळंदी पंढरपूरची वारी करतो, मला देवा साधा हरिपाठ सुद्धा येत नाही रे, देव त्याच्याकडे राहते महाराज. बरोबर आहे का? आणि देव कशाचा भुकेला हो? देव भावाचा भुकेला, देव थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, होया प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ रतयाला, हाची दुष्काळ रतयाला, हाची थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, होया प्रेमाचा भुकेला, होया प्रेमाचा भुकेला. देव पैशाचा भुके नाही, तुमच्या संपत्तीचा भुके नाही, फक्त देव जर कशाचा भुकेला असेल, थोर प्रेमाचा भुकेला. शबरीकर काय होतं महाराज? शबरीकडे काय नव्हतं हो. शबरी भिल्ल राजाची कन्या होती. ऐकताय तुम्ही, रामायणामध्ये प्रसंग ऐकला असेल. भिल्ल राजाची कन्या होती. शबरी माथारी झाली. गुरुनी सांगितलं होतं, बघ एक दिवस येईल तर जगाचा मालक तुझ्याकडे येईल. पण ती प्रभूचं वाट पाहत होती. कशी? जब मेरे आएंगे रघुरबराई तब आसन पर बिठाओगे, मीठी मीठी बेर अपने हाथों से खिलाओगे. ऐका. आणि एक दिवस जगाचा मालक आला महाराज. आणि शबरीने सांगितलं, गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला होता, जगाच्या मालकाशिवाय माझ्याकडे कोणी आलं नाही हो. पात्र सुद्धा नव्हतं जगाच्या मालकाचे पाय धुवायचे. ऐका, ऐकण्यासारखं आहे. ऐका परत. पात्र सुद्धा नव्हतं बाबा. शबरी मातेने असे हात केले, पाणी सुद्धा नव्हतं आपल्या नेत्राच्या द्वारे जगाच्या मालकाचे पाय धुतले. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, पात्र नव्हतं हो, पण पात्रता 100% होती. कळलं तुम्हाला? पात्रता 100% होती. म्हणून एक सांगू तुम्हाला, साथी है मित्र गंग जल बिंदु पान तक, अर्धांगनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के लोग सब चलेंगे मशान तक, बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक. अब है तो साथी भजन ही है काफी. दादा, जीवन जगत असताना कीर्तने आणि भजन कथा हे टाइमपास म्हणून नाही, काय लक्षात ठेवा. जीवनात परिवर्तन झालं पाहिजे त्याला म्हणतात कीर्तन ऐकणं. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही सांगता ते सुख पाहिजे, ते सुख पाहिजे, ते सुख त्या भगवंताकडे आहे का? आणि जगाच्या मालकाला जर ते सुख असतं तर जगाचा मालक वैकुंठ सोडून संताकडे आला नसता. महाराज म्हणले ते सुख माझ्याकडे आहे. ते सुख म्हणजे नेमकं कोण? ऐक देवा, तू आणि मी एकच कर. ठीक आहे महाराज. मग एक केल्यानंतर आणखीन तुम्ही काय करसाल? ध्यानात तुझी मूर्ती साठवेल देवा आणि मुखाने तुझ्या नामाचा जय घोष करेल. नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर, ध्यानी रूपवाचे नाम निरंतर.
सांगितलं ध्यानात फक्त त्याचं रूप साठवण्यासारखं आहे, त्याचं रूप तुम्ही ध्यानात साठवा. ध्याने रूप. पुढे सांगितलं वाचे नाम निरंतर. लोक परमार्थ करतात किती तास? 1 तास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि उरलेली 21 तास उखळ्या पाकळे. ह्यो असा त्यो तसा, तू कसा. हे असं झालं नाही. सांप्रदायिक लोकांना तरी हे करायचं नाही. अहो इतकं बिजी राहिलं पाहिजे महाराज की समोर आला कोणीतरी आपल्या लक्षात असलं नाही पाहिजे. बरोबर आहे का? महाराज म्हणले ध्यानात त्याची मूर्ती साठवली पाहिजे. एकाने प्रश्न विचारला, हो महाराज नेमकं त्याची मूर्ती ध्यानात का साठवायची? महाराज म्हणले अरे अरे त्याचं रूप तसं आहे म्हणून ध्यानात साठवायचं. आपल्या पोराचं न बोललेलं बरे. आपल्या पोराचं नाव काय असते? आपलं रूप कसं? साबण लावून, शॅम्पू लावून, फेऱ्यान चवळी लावून. काय ते फेऱ्यान काय 2 दिवस आंघोळ करू नका फक्त बाबा माझ्या सकट. आपलं रूप इतकं सुंदर आहे. आपल्या पोराचं नाव असते काय? नाव सुभाषचंद्र घोष आणि ढेरीवर माचाचा घोष. बरोबर आहे का? नाव आपल्या पोराचं लग्नात कसं असते माहिती आहे का? लग्नात असं प्रफुल्ल, प्रफुल्ल पटेल नाही, लग्नात पोराचं नाव असते प्रफुल्ल. चिरंजीव प्रफुल्ल आणि वधू त्रिलोचना. त्रिलोचनाचा एक बल्ब जाईल. बल्ब कळते तुम्हाला? जगन महाराजला कळ. काय मजा आहे महाराज. तुमच्याकडे कसं काय लग्नाचं? खरं बोला ना तुम्ही. झालं आपलं कमी राहिलं किती? बरं आहे ना? आमच्याकडं फार अवघड महाराज. फेपणी जरी पोरगी असली पेटी मास्तर, फेपणी कळते ना तुम्हाला? फेपणी म्हणजे अहो एक तोत्री होते हो, तोत्री 3 वर्ष लग्न होत नव्हतं पण या वर्षी झालं. म्हणजे कोणताही म्हणजे कसं काय नाही. म्हणजे मला असं काय आता विषय पहिलं अवघड काम पोरीचं लग्न होय ना, बाप परेशान झाला. 4 वर्ष झाले. पोरगी आली की बोलायची, लोक म्हणायची पोरगी तो तरी बाबा. पण एक जण भेटला त्याला जगन महाराज सारखा, ते म्हणे टेन्शन घेऊ नको आपल्याकडनं वर देवे. तुम्ही काय हसायला काय कळलं मला. मग ते म्हणलं इकडे या. काय नवरी आपण सांगितलं बघ आज पाहुणे पाय लागले, जर बोलली पोरगी म्हणे मी बिलकुल बोलणार नाही. आणि ज्यावेळेस महाराज ते पाहुणे वगैरे आले आणि पाहुणे वगैरे आल्यानंतर पसंती झाली. ते तोत्रच नवरदेव ते काय चांगलं होतं का? ते तोत्रच. आणि ते जेवता म्हणे आता बोलावं लागलं. मग नवरदेवाला कुठं दम निघते. नवरदेव म्हणते नवरीला वाढता मत झाली तली. काय म्हणे ती कशी थांबते. मग ती म्हणे उदित नाही मत झाली. मग त्या दिलू टाकलं मिलू टाकलं तेव्हा मत. हसत माणसानं हसलं पाहिजे. बरोबर आहे का? आणि त्याच्या अंगावर चढ होता किडा. तिला वाटलं मा नवरा पहिला तोत्र आहे जाईल कानात होईल बहिरा. ती म्हणे त्या नवरदेवाला तिला 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 ते म्हणे तू महाराज इतकी जरी परिस्थिती आहे तर फार अवघड कार्यक्रम आहे. बरोबर आहे का? विठ्ठल विठ्ठल. नवरदेवचं महाराज ते काय आता तुमच्याकडे लग्न भारी असतील ना, आमच्याकडे सुद्धा ते नवरदेव तसला प्रफुल्लन वधू त्रिलोचना यांचा शुभ विवाह करण्याचे आणि कुटुंब सहपरिवार येऊन यांना उपकृत करावे. आणि पत्रिकेत लिहिलं असते आमच्या ताईच्या लग्नाला यायचं असं असते का नाही महाराज? बरोबर आहे का? आणि ज्यावेळेस लग्न घटिका जवळ आली गवळ आल्यानंतर ब्राह्मण बोन आवाज दिले चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या. मामा पिलीला मामान नवरी सोडली मामीच उचलली घ्या. ती भारी दगड मामी मला तिथपर्यंत आणली. आणि आणल्यानंतर त्याला वाटलं माझी भाषी तर एवढी जाड नाही. हे असं अचानक बदल वाढलं कसं? पाहिलं मामी दणकन खाली सोडून दिली. ती म्हणे काहून तू कवा आली? अहो तुम्हाला तवा चिमटी घेऊ लागली म्हणे. मी हे तुम्ही इतक्या लोकात मला धरून आलाय. पेल्यावर काही बोलतात मारा. बरोबर आहे का? एक जण पिलं कॉलेज समोरून चाललं. बिचारा दोघीचे भांडणं लागले कॉलेज समोरून. आणि दोघीचे भांडण लागले. याच्याकडे पाहिलं ते भांडता एकील म्हणून लागली दुसरी हे बघ देव कर तुझं लग्न त्या पेताडाशी हो. दुसरी मग देव कर माझं लग्न नाही का? देव कर तुझंच लग्न त्या पेताडाशी हो. महाराज बाटली आता जगन महाराज तिथंच थांबलं.
आणि तिथं थांबल्यानंतर 15 मिनिटं झाले, भांडणं बसले यांचे, हे घरी चालल्या आणि जाता आता त्या पोरी म्हणते तुमचे झाले का भांडणं, ए मी काय करू, जाऊ का थांबू, घ्या आता त्यांची तर लय मजा मारा. 2-3 महिन्यानं येऊन येणार कोण, मला आहे ते आज्याशिवाय आहेत कोण. बरोबर आहे का? विठाला या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत मला. एक लक्षात ठेवा, कितीतरी संत महात्माने सांगितलं दादा, हे दारू गांजा मत पियारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पदर का दाम खर्च कर मुँह में मिट्टी जाती है. दारू गांजा. दादा, जीवन जगत असताना माझं कीर्तन तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, पण ऐका ना, जीवनात व्यसन करू नका. व्यसनाने चांगलं नाही होत दादा, तुमचं तर होतच नाही हो, पण घराच्या लेकरा बाळाचं सुद्धा हलवतात. माझं तुम्हाला कळकळीची विनंती, लक्षात ठेवा. दारू पिण्याच्या लेकराकडे पहा तुम्ही. समाजात बाहेर निघलं लेकरू की त्याला वाईट वाटतं, पत्नीला वाईट वाटतं, बापाला वाईट वाटतं, आईला सुद्धा वाईट वाटतं. म्हणून हा जोड विनंती करतो दादा, जीवनात कीर्तन कथा ऐकल्यानंतर परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ध्यानात तुझी मूर्ती साठेल आणि मुखाने तुझ्या नामाचा जय घोष करेल. किती करेल देवा, किती गुण गाये न आवडी गुण गाये, गुण गाये न आवडी गुण गाये, गाये न आवडी गुण गाये, गुण गाये न आवडी गुण गुण गाईल, पण ध्यानात तुझी मूर्ती साठून राहील. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर देवा, आपुला विसर पडोने दे. हे करत असताना तुझा विसर नको होऊ देऊ. मग हे तुम्हाला सर्व दिल्यानंतर तुम्ही आणखीन काय मागसाल? देवा एक प्रार्थना आहे, काय तू प्रेम देशील ना, हा हे वडिलासारखं देऊ नको. मग ते कसं दे? आईसारखं दे. अभंगाचं 3रं चरण.
करायचं असेल ना ते वडिलासारखं नको, माये बाळा भेटी. महाराज याचा अर्थ वडिलाचं प्रेम कमी असतं को, मिळीच नाही काय. पण महाराजांची भाषा पहा, आईचं प्रेम हे वेगळंच असतं हो. माये बाळा भेटी ऐका ना, सुखाची आवडी. महाराज तुम्ही आईसारखं प्रेम मागता म्हणजे वडिलाचं प्रेम नसते का. ऐका ना, आई घराचं मांगल्य असते हो आणि बाप घराचं अस्तित्व असतं बघा. छोट्या छोट्या संकटांना तुम्हाला आई आठवते, मात्र मोठ्या संकटांना बाप आठवल्याशिवाय राहत नाही. अरे मातृदेव हवं, पितृदेव हवं, अतिथी देव हवं ही मानणारी भारतीय संस्कृती आहे. पण याच भारतामध्ये वृद्धाश्रम आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. वृद्धाश्रम म्हणजे क्रांती नाही दादा, तर वृद्धाश्रम म्हणजे भारतीय संस्कृती लागला काला कलंक डाग आहे. आणि तो डाग पुसण्याचं काम फक्त ही वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ करते, लक्षात ठेवा. दुसरं नाही कोणी करू शकत. एक वाक्य सांगू तुम्हाला, हे बगलातलं नाही सांगत, आई वडील कोणी शास्त्र सांगू तुम्हाला. अरे मातृदेव हवं आणि पितृ. एवढं जर आपल्या आई वडिलाचा अधिकार असेल तर आपल्या आई वडिलाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. हे तुम्हाला लक्ष येत नाही. जरा बालपण तुम्हाला आपल्याला माझ्या सगळं तुम्हाला कळत पण नाही दादा. किती हाल असतात ना दादा. 9 महिने 9 दिवस त्या माऊलीची ज्यावेळेस पूर्ण होतात ना, हॉस्पिटल नेल्यानंतर त्या माऊली डॉक्टर सांगतात मावशी शिजर करावं लागते. अरे स्वतःचा विचार न करता ईदभर पोट चिरून बाळाला जन्माला घालणारी फक्त माय असते. ह्या गोष्टी आपल्याला विसरता येणार नाही दादा, लक्षात ठेवा. किती प्रेम करते सांगू तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला ताई विनंती करतो, काय माहीत तुम्हाला शाळा शिकता तर बिलकुल शिकू नका, धुणे भांडे करतात तर बिलकुल करू नका ना, शेतामध्ये जातात नाही काम करतात तर बिलकुल काम करू नका. पण पहाडासारख्या बापाची मान भर चौकात खाली होईल असं कधी वागू नका. आणि विश्वासमान आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. बस तुमचा परमार्थ सक्सेसफुल झाला म्हणून समजा. फार अवघड आहे हो, सोशल मीडियाचा जमाना आहे बघा. एक वृद्धाश्रमातली काल परवा तुम्ही ती सोशल मीडियाला गोष्ट पाहिली असेल. घरातली आई वृद्धाश्रमात आणून टाकली, पण तिथं सुद्धा त्या कामगार लोकांनी त्या माऊलीला मारलं. काय अंतकरण म्हणत असेल याचा विचार करा. लय लांब जाऊ नका. मी तर असं सांगतो, गुरुजी असं सांगतात जगन्नाथ महाराज की बाबा जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत तुम्ही वारी केली नाही तरी चालेल, कीर्तन सुद्धा नाही ऐकलं तरी चालेल, पण आई वडिलाची सेवा ही ईश्वर सेवा जर केली ना तुम्ही, तुम्हाला जगाच्या पाठीवर हात पसरायचा टाइम कोणापुढे येणार. म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला, खूप सुंदर आहे का. जिसके सर पे ममता की दुआएं हैं, आइए किस्मत वाले वो हैं जिनकी माएं हैं, जिस्मत होता है पर जान नहीं होती, उनसे पूछो जिनकी माँ नहीं होती. दादा मी इकडे नाही, पण तुम्हाला विचारतो, माय किती वयस्कर तुमची माया असू द्या ना, एखाद्या वेळेस तुम्ही महिन्यातून नाही तर वर्षातून माहेराला ज्यावेळेस जाता ना, तर आजीला त्या आईला तुमच्या उठवत नाही, पण गावातून कोणतरी सांगावं आजी 75 वर्षाची तुमची लेक आली म्हटलं की ताकद देव जाणे कुठून येते हो. ती माई भाकरीच्या टोपल्यात जाते, कुटका काढते, लेकीच्या डोक्यावर ओळून फेकते, तिला माय म्हणतात, लक्षात ठेवा. पण आई गेल्यानंतर हा आनंद नाही जगन्नाथ महाराज, हा आनंद नाही, लक्षात ठेवा. आणखीन सांगू, प्रवास तुम्ही करता मायबाप, प्रवास आम्ही करतो, पण लांबच्या प्रवासाला एकदा निघा तुम्ही. आणि 75 वर्षाची माया असू द्या, तुम्ही लांबच्या प्रवासाला सकाळी निघले ना, काठी टेकत तुमच्यापर्यंत ती माय येते हो, आणि डोळ्यात पाणी येतं. तुम्ही तिला विचारा, का रडतेस? काय नाही बाळा, डोळ्यात कचरा गेला. तुम्ही तिला विचारा, खोटं बोलतेस ना? सकाळी सकाळी कुठं कचरा असतो का ग? हे शब्द ऐकल्यानंतर तिच्या अंतकरण गहिरून येते आणि आणखी रडायला लागते. खरं सांगू राजा, तू घरात असताना बाळा घर असं भरून वाटते रे. तू घराच्या बाहेर गेला की मनाला कुरहुर वाहूर वाटते. दादा मला माहिती तुझ्यावरती जबाबदारी कुटुंबाची राजा, संपूर्ण घर तुला चालू वाटते, पण ही म्हातारी माय तुला सांगते, टीव्हीला पेपरला काही येतं बाळा, जरा जपून प्रवास कर, जगाच्या पाठीवर फक्त ही काळजी आपली माय घेते हो, लक्षात ठेवा. दुसरं नाही कोणी करत. बापाला चालतात नसू द्या, एकुलता एक पोरगा असू द्या दादा, लक्षात ठेवा,
आणि बिना नाश्त्याचं बाहेर जाऊ द्या, 12 वाजू द्या, बाप घरात चक्र मारतो. म्हातारी माय त्या बापाला म्हणते का हो, त्यांचं ते येतील, त्यांचं ते जातील, तुम्ही आपलं गप बसा. त्यावेळेस बाप सांगतो तुला काय आहे, पण मी त्याचा बाप आहे, एवढी काळजी फक्त आपला बाप घेतो, लक्षात ठेवा दादा. म्हणजे विनंती करतो तुम्हाला, सध्याच्या काळामध्ये फार अवघड चाललेलं आहे. काही स्वप्न असेल दादा, अरे प्रत्येक आईवडिलाचं एकच कर्तव्य काय की आमच्या बाळाने चांगले संस्कार लावावे, चांगलं शिकावं, लय मोठं नाही पण फक्त चांगलं वागावं एवढीच अपेक्षा आहे. भले मोठे पैसे त्यांनी नोकरीला लागावं, आम्हाला आणून द्यावं एवढी नाही दादा अपेक्षा. फक्त माझ्या बाळाला कोणीतरी म्हणा मावशी काय तुमचा पोरगा आहे हो, एवढं तिनं ऐकलं की तिचं काळीज भरून येते दादा, तिला माय म्हणतात. विठ्ठल ही आठवण महाराज आपल्याला आई आई तोपर्यंत नाही. बघा तुम्ही ते ऐकलं असं, हंबरून वसरले सटती जवगाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जेव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ अटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मल पाज जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. म्हणून तुकोबरायने म्हणावं देवा मला वडिलासारखं प्रेम नको, कोणासारखं दे माये बाळा भेटे सुखाची आवडी, तैसे मज गोडी दे देवा. महाराज देवा एवढंच नाही, श्रीमद भागवतामध्ये, महाभारतामध्ये, रामायणामध्ये मी तुझ्या कीर्ती ऐकल्या. एकदा का दास झाला ना देवा, तू दासाचं हित करतो. कीर्ती ऐकून या झालो शरणांगत, दासाचे तो हित करीतोसी. आणि एवढं तुला वाटत असेल तर मला दिन समज, तू का म्हणे मी तो दिन पापरासी, तू का म्हणे मी तो दिन पापरासी, दीन पापराशी, तू का म्हणे तो दीन पापराशी. रावे पाठीसी माया बापा रे माय, हे माय बापा, माय बापा, माय बापा. गालावे पाठी माय बापा, धानी रूपवाचे नाम निरंतर, धानी रूपवाचे नाम सर्वांना विनंती, हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं नामचिंतन. मुबारक माये, हा हा मुबारक माये, मुबारक माये, मुबारक माये. एक मिनिट, खरं तर आज जागराचा दिवस आहे, मंडळी बाहेरून आली, मला याची जाणीव आहे आणि मी फार लांबून आलेले. पण मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही कीर्तन अतिशय लक्षपूर्वक ऐकलं, पण भजन केलं नाही. भोजन केलं असं ना, भोजन हां. मग एक तरुण बांधव पाठीमागं बसले आहेत, माता भगिनी आहेत तिकडं. एक काम करू, तुमचं भजन आणि आमचं भजन जगन महाराज 2 मिनटं थांबा, कसं होतं बघू आपण. हा पुरुष मंडळी तुम्ही माझ्या पार्टीचे माणसं, म्हणजे मला उभं नाही राहायचं तुमच्या गावात, म्हणजे भजनापुरतं. हां हात वरती करा थोडूशे फक्त. वा धन्यवाद, क्या बात. हा आपलं भजन हा, तुम्ही माझ्या पार्टीचे माणसं जोरात. हा हरी हरी राधे राधे ओ राधे राधे, हा राधे राधे बोलो राधे राधे. हा हा वा वा, जय हो.
क्या बात. ओ राधे 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 श्याम मिला दे. वा वा. हे राधे राधे ओ राधे 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 बोलो राधे राधे. वा वा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा. वा. अंतःकरणपूर्वक सांगतो कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही भजन करा म्हणलं ना, त्याला म्हणलं मन राधे 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 राधे. तुम्हाला नमन आहे महाराज व्यासपीठावरून, खरं सांगतो. हा आता माता भगिनी तुमचा नंबर. आता आमचं झालं का नाही, हे आमच्या पार्टीचे माणसं, तुम्ही म्हणजे लता मंगेशकर. नाही खरं आहे महाराज, या बिचाराचा आवाज कधी खराब होत नाही जगन्नाथ महाराज. कारण ह्या बिड्या कवा तंबाखू कवा मिश्री लावत असतील. नाही ना आपलं इथंच नाही ना, जाऊ द्या. हा आता आमचं भजन पाहिलं तुमच्याकडे सोपं. हा पाठी मग नामदेव जनाबाई. हा वा. सोपान काका मुक्ताबाई. आरक्षण बरोबर आहे मला हो. आवाज पाहून तुम्ही आपलं झुटायला 2 मिनिटं लागले आहे का नाही. इकडे एका मिनिटात मला माता मावल्या म्हणजे मुंग्यांची राग एका दोरी. पुरुष म्हणजे मुंगळी. ह्याच्या जगन्नाथ परत एकदा. हा नामदेव जनाबाई. वा वा. हा सोपान काका मुक्ताबाई. मला माय म्हणा. हा मागच्या बाया म्हणत नाही. आता ही गजा फार दुष्ट आहे, पुढं पुढं चालली आहे का नाही महाराज. बरं कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला सर्वांनी. एकदा हाताने भजन करूया आणि मुखाने प्रभूचं नाम चिंतन. विठोबार हरी हरी. महाराजसाठी जोरात येतात. वा. आता आपले 2 तास होत आले आहे का नाही. पुढे 1 तास तरी कीर्तन झालं पाहिजे. आणि आमच्या भागात नियम असते, कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक जण भाऊ येतो आणि कमीत कमी 500 तरी पायावर ठेवतो. मग तुम्हाला जास्त 200 ठेवा पण ठेवा. मग माता भगिनी आमचे म्हणते महाराज आम्ही घरून काय आणलं नाही, 2-2 मनी द्या. हा जगन महाराज एका मावशीनं, माय मावशी होती तिनं काळेच मनी दिले. काळे म्हणलं काय माय तुम्हीच म्हणले 2-2 मनी द्या. म्हणलं 4 घ्या. आता आहे का फक्त विनोद होता. तुका म्हणे मी तो दिन पापरासी घालावे पाठीशी माये बापा. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय समाधान वाटलं. खरं तर आपला हा जिल्हा सामान्य जिल्हा नाही.
जेव्हा जेव्हा भारत मातेचं रक्षण करण्यासाठी या जिल्ह्याचं नाव पुढे येते मला अतिशय आनंद आहे आणि माझा तो आवडता विषय. या ठिकाणी तरुण बांधवसुद्धा उपस्थित आहे. दादा, मी तरुणाची व्याख्या पहिल्यांदाच सांगितली आणि या ठिकाणी आलंही पाहिजेत, कारण का तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. तर तुम्ही सर्व सांप्रदायिक मंडळी आहात, पण उद्या भारताची जी काही मेक आहे ती तुमच्या खांद्यावरती आहे आणि तुमचं ते कर्तव्य आहे की आपण भारत मातेचं धर्माचं रक्षण केलं पाहिजेत. आणि ही कथा कीर्तन आल्यानंतर होत असते, लक्षात ठेवा. मी काही सांगू लागलो, इथं आल्यानंतर इथं आलं पाहिजेत, कीर्तनात बसलं पाहिजे. दादा, काही ठिकाणी जर म्हटलं ना आम्ही जगन महाराज चला कीर्तनाला, ते म्हणते नको महाराज, का पोझिशन डाऊन होते. म्हणजे इकडं कीर्तन ऐकायचं म्हणलं की पोरांचं पोझिशन डाऊन होते, तिकडं जेव्हा बघतेस तिथं पोझिशन वाढते महाराज, आहे का नाही? काय आता ते गाणे हे अभंग जर पाठ करा म्हणलं तर होणार नाही महाराज. तिकून गाणं आलं की पोराच्या मेमरीत फिट, बरोबर आहे का? पोरं आता कमी देतं नाही, मागं असतील पोरं. तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, पुढचं मला आठवत नाही, पण एवढं म्हणून दाखवायचं पुढा पाहून हे पटलं आपल्याला. नाही नाही, ते खोटं नाही माय, खोटं नाहीच ना. वातावरण इतकं सुंदर आहे जगन महाराज. बरं, गजू झोपला होता काय तू? ते घ्यायचं ना पटकन, बरोबर आहे का? दोष तुमचा नाही माय. आणि ते काय विचारायला आहे का नाही? हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इथं आला हीच भाग्याची गोष्ट आहे. मी सांगत असतो महाराज, नाचलंही पाहिजे, पण ऐका ना, कुठं नाचायचं या शास्त्र. एक लक्ष द्या, 5 मिनिटात कीर्तन समाप्त होणार आहे आपलं. काय नाचण्याची पद्धत तरी कधीपासून सुरू झाली तुम्हाला माहिती आहे का? कधीपासून सुरू झाली माहिती आहे तुम्हाला? ऐका ऐका. अहो, भगवान शंकरची वरात निघाली आणि भगवान शंकरची वरात निघाल्यानंतर वऱ्हाड नाचा नव्हतं महाराज. त्यांच्या लग्नात काय नाचलं माहिती आहे तुम्हाला? भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. आता एक वाक्य सांगू तुम्हाला, महादेवाच्या लग्नामध्ये भूत नाचल्यात काहीच विषयच नाही, पण अलीकडल्या लग्नामध्ये तुम्हाला बाया सुद्धा नाचताना दिसतात. एक वाक्य सांगू तुम्हाला, हे नाचणारा धर्म आपला नाही, नाचणारा धर्म आपला नाही. मी सांगू तुम्हाला दादा, अरे मुसलमान कोणत्यातरी जातीच्या पोराने बँड वाजवून त्याला माझी हिंदूची माय बहिणाचा एवढा खालचा नाही माझा हिंदू धर्म. पूर्वीच्या काळामध्ये हिंदूची माय बहीण जबरदस्ती उचलून जला खाण्यात नेऊन नाचत होते. ज्यावेळेस माझ्या राजांचा जन्म झाला, हे स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेस ती गोष्ट बंद पडली. आणि त्याच माझ्या राजाच्या स्वराज्यामध्ये आपलीच बहीण भर चौकात नसते, आपलाच बिन राजा बाबा 21 शिवकांची मान टाकतो. भारतीय संस्कृती का? जय भवानी जय शिवानी थोडी थोडी दावानी शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. अरे एकीकडे आवाज दिला तो अंधार होत चाललाय, दिवा पाहिजेत. महाराष्ट्र बरवतो जिजाऊचा शिवा पाहिजे. अरे दादा, शिवाजी राजा जन्मासाठी जिजाऊ जन्मांत गरजेचं आहे का नाही? मग आज प्रत्येक घरात जिजाऊ, शिवाजी राजा का जन्माला येत नाही? कारण आजची जिजाऊ 6:30ला कुंकुम नाटक पाहायला बसले, 10:30चं तुलसी नाटक झाल्याशिवाय टी व्ही सोडत नाही. खेड्यापाड्यातली बरी आहे. शियाजी विचार आहे तो हातान जेवण गतरो जिजाऊचा पश्चाताप होत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आम्ही ओळखलं कधी बोलते? फक्त शिवजयंती आले की राजे तुम्ही पुन्हा जन्माला, कशा बिड्यावाडा, बरोबर आहे का? एक वाक्य सांगू दादा, अरे ज्या राजांची आपण जयंती साजरी करतो, ज्या राजाचं आत्मचरित्र वाजा सध्या सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि आपण जर दारू पिऊन गप्प करत असेल तर आपल्यासारखे हलकट आपणच, बरोबर आहे का? काय केलं माझ्या राजाने ऐकायत तुम्हाला? किल्ला मराठी मुलकाचा मराठी मुलकाचा शिवराजाने घडविला, किल्ला मराठी मुलकाचा शिवराजाने घडविला. राजा रहिते तावाने त्याने विकास घडविला, राजा रहिते तावाने त्याने विकास घडविला. हा राजा रहिते तावाने जातीच्या मावळ्याचा आस पराक्रमी दौर, बारा जातीच्या मावळ्याचा, बारा जातीच्या मावळ्याचा आस पराक्रमी दौर, बारा जातीच्या मावळ्याचा. बोला हर हर महादेव अंगी संचारिले बळ, बोला हर हर महादेव अंगी संचारिले वैर खंडोळे वैर्यांचे, आहा तारत बुडविला, वैर खंडोळे वैर्यांचे, आहा तारत बुडविला. राजा रहिते तावाने त्याने विकास घडविला, राजा रहिते तावाने त्याने विकास घडविला, राजा रहिते तावाने त्याने विकास घडविला.
बळाची गरज सध्या, आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जरा संघटित राहा. परत सांगतो, कारण त्यांचं रेशन कार्ड पा का जरा भानावर राहा तुम्ही. आपलं रेशन कार्ड पा जगन महाराज त्यांचं कसं माहिती आहे का, आपलं असं आहे हम दो हमारे दो, तिकडं पहा तुम्ही हम दो हमारे 50. मोटरसाइकिल बाई निघले की बाई आवाज देते, आजी सुनते हो जरा रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना उसी के पीछे शकीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसैन, हसन के पीछे हुसैन, जागा असली मी बसेन. मला सांगू का, जरा सावध व्हा, तुम्हाला लक्षात ठेवा. एक वाक्य सांगू, अरे दादा या देशातली युवा शक्ती जर एकत्र आलं, प्यारो हम भी इतनी ताकत है, हम गुलाब को कमला बनाए तो सारे जग में भगवा ही भगवा ले येते कंबत. हिंदू में एकता नहीं वरना आवे, देखिए क्या बात है, हम चाहे तो पाकिस्तान में जाकर राम मंदिर बना सकते हैं. एवढी ताकद आमच्या तुमच्यात होती. फक्त तुम्हाला सांगतो, हे गट तट जरा बंद राहू द्या. एक हिंदू म्हणून, एक सांप्रदायिक म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी मला ते स्वरूप पाहायला मिळालं. आता वेळ झालेली आहे, बरोबर आहे का. नाही तर काही काय म्हणतील, बुवा लांबून आला पण कीर्तन नसल लांबवलं, बरं लवकर सोडलं तर मटेरियल संपलं असेल, आहे का नाही. मी इतक्या भानगड आहेत, पण या ठिकाणी आल्यानंतर माझे जिवलग मित्र, अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व महाराज जगन्नाथ महाराजांचा शब्द मला टाळता नाही आला, पण या ठिकाणी आल्यानंतर खरं सांगतो, इतकं गोड नियोजन आणि इतकं गाव सुंदर आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपली संप्रदायाची एक निष्ठा पाहून मला अतिशय आनंद वाटला. मी आमच्याकडे गेल्यानंतर सांगेल, महाराज जा सातारा जिल्ह्यामध्ये अतीट, हां मला ते तिरकिट येते जास्ती, अतीट अतिशय सुंदर त्या ठिकाणी गाव आहे. आणि त्या ठिकाणी शिस्त, अरे टाचणी पडेल तरी आवाज. तुम्हाला ऐकायचं का, टाचणी पडेल विना जरा बंद ठेवा. याला म्हणतात संप्रदायाची शिस्त, लक्षात ठेवा महाराज. ये रे म्हणला बसा बसा म्हणलं की उठतात, बरोबर आहे का. पण या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद वाटला. या ठिकाणी पंचक्रोशीतील भावी भक्त उपस्थित आहेत. आमचे मृदंगाचार्य महाराज, तबलावादक महाराज, पेटी वास्तर महाराज, अतिशय सुंदर आपण साथ केली. आणि सर्व टाळकरी मंडळी, बाबा तुमचं वय झालं तरी तुम्ही उभे आहा, बरोबर आहे का. आणि बाबासुद्धा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. नामदेव महाराज, आमचे विठूबाले महाराज, गजानन महाराज माझ्या सोबत आले. अतिशय सर्वांना धन्यवाद देतो. माझा तुमचा पहिलाच परिचय आहे, बरोबर आहे का. आणि पहिल्याच परिचयात तुम्ही मला कशात केलं, प्रेमात ढकललं का पाडलं, बोला बोला. हां, अतिशय गोड या ठिकाणी नियोजन आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जितनी मेहरबानी आपने की थी उतनी मेरी औकात नहीं थी, ये तो कृपा है मेरे ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं थी. ज्ञानेश्वर माय लक्षपूर्वक ऐका. त्याला बोलता येत नसते, गर्भातल्या बाळाला बोलता येत नसते, पण त्याला कळते की माझी आई मला आता मारल्याशिवाय राहत नाही. ते गर्भातलं बाळ काय म्हणते ते ऐका. मुलगी किती सुंदर आहे, वेळ कमी आहे म्हणून सांगत नाही, फक्त एक शब्द म्हणून दाखवतं. 9 महिने 9 दिवसाने, गर्भातला बाळ आपल्या आईला 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवाई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवाई. अविचाराने तू माझा करू नको घात ग, जन्मभर ठेविनाई मी तुला सुखात ग. तूच माझ नशीब, तूच माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. मुला परी मुलीला मिळो जन्माचा आनंद, मुला परी मुलीला
जन्माचा आनंद तूच ऋण हत्तेला या, घाल पाय बंद तूच ऋण हत्तेला या, घाल पाय बंद. तुझ माझ नसीब तारण मारण, तुझ हाती सर्व काही. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. धन्यवाद. आतापर्यंत या जे काही काव्य आहेत त्याचे 50,000 मी प्रति महाराष्ट्रामध्ये पोहोचल्या, पण तुमच्या भाग्याने या ठिकाणी उपलब्ध नाहीत. जर कधी योग जग